तेल गरम झालंय, जिरा टाकणार आहे. हळद टाकली थोडी आणि मसाला टाकला आता थोडा. आता मी कांदा टमाटरची पेस्ट केली होती, कोथिंबीर लसूण अद्रकची पेस्ट टाकली आहे आता फोडणीला. आता चांगली ती मिक्स करून घेते. आता मीठ टाकते थोडं. हे काजू आहे, आता तो मसाला शिजला की टाकणार आहे मी. हे काळं खोबरं आहे, थोडासा काळा मसाला टाकलाय. भाजून घेतलेलं मिक्सरला लावलं, काळं खोबरं बारीक केलं आणि मग टाकलंय त्याच्यामध्ये. आणि हा थोडा किचन किंग मसाला आहे, तो टाकते त्याच्यामध्ये. आता मी ह्याला चांगलं परतून घेतलं आहे. आता ह्याला झाकून ठेवूया, म्हणजे तेल सुटेल, मग त्याच्यामध्ये काजू टाकूया. अशा प्रकारे झाकून ठेवलं म्हणून त्याला चांगलं तेल सुटलं. तर आता ह्याच्यामध्ये ग्रेव्हीमध्ये मी काजू टाकणार आहे. आपण झाकून ठेवल्यावरच ते तेल चांगलं सुटतं. अशा प्रकारे मी हे कांदे टाकले आहेत, कापून घेतले थोडे, असं पेस्ट म्हणून छान लागतात. आता मी ह्याच्यामध्ये कांदा पण टाकलेला आहे आणि काजू आता टाकते आहे. आणि मग हे झाकून ठेवणार आहे शिजवायला, कारण की ते लगेच होऊ नाही शकत. मी याला चांगलं परतून घेतलं, आता झाकून ठेवते, म्हणजे तो काजूचा वास आहे ना थोडा निघून जाईल. थोडं झाकून ठेवलं की नंतर मग वरून थोडं पाणी टाकलं. हे पाणी असं वर ठेवलंय, ते गरम झाल्यावर मग त्याच्या आतमध्ये टाकू. आता गरम पाणी झालं आहे. आता मी थोडं थोडं करून टाकेन त्याच्यामध्ये आणि मिक्स करेन. मला जास्त पाणी नाही टाकायचं, थोडंच टाकायचं आणि झाकून ठेवायचं. अशा प्रकारे ही रेडी झाली आहे काजूची भाजी. मसाला शिजल्या कारण अशी तर्री आली आहे तेलाची, त्याला छान शिजलाय तो. आता ही भाजी आणि भात परी आणि अर्णव खाणार आहे आणि टेस्ट करून सांगणार आहे कशी झाली. स्टार्ट करा. छान झाली आहे का? तिखट आहे का? कशी आहे परी, तुला आवडली का? आमच्या चॅनलला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा.